काय घ्या सुमन मग आणि कसं आहे पोरी हे वैदी अगं असं येणं जाणं सुरू राहिलं पाहिजे कायम है की नाही. आता तुझं लग्न झालं तुला मक्तेदारांकडे दिली म्हणजे ए तू त्यांचीच नाही ना झाली हा सुमन. अगं ही आपली लेक आहे अदुगर पण नंतर मात्र एकदम माई साहेब मक्तेदारांची सून झाली आहे बरं का. तेव्हा तिची चांगली बडदास्त ठेवायची तिला काय लागतं काय नाही सगळे हट्ट सगळे लाड एकदम पुरवायचे काय घाबरायचं नाही. वैदी हे बाळा तू आताच प्रवासातून थकून भागून आली ना हातपाय तोंडावर पाणी मार जरा अशी ताजी तावानी होई जरा आणि मग तुला काय पाहिजे ते फक्त तिला सांग हे मला खायला दे म्हणून. तिने नाही दिलं तर मला सांग हा तिचे सगळे लाड पुरवा सगळे एकदम व्यवस्थित करा बरं का. जा जा ए सुमन जा 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 फ्रेश व्हा जा चल. लई चढी ही बॅग एवढ्या रात्री कशी काय आली ही पोरगी. बॅग केवढी जडी आहे एवढं सामान भरलं बॅगेत. नक्की 4 दिवसासाठी झाली आहे का नाही. काय भांडण बिंडण करून आली आहे का काय ही पोरगी. का मग माई साहेबांनी हिला घराबाहेर कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज. खोटारडा बस झाली तुझी नौटंकी. खूप सहन केलं मला खोटं बोलून फसवून डेटवर आणलायस ना इकडे. असेच आहेत हे मक्तेदार. यांना अख्ख्या गावावर मक्ता गाजवायला पाहिजे. हवं तेव्हा हवं तसं हवं त्यांच्यावर दादागिरी करायची मनमानी करायची आणि वर स्वतःलाच म्हणून घ्यायचं रमावतीच्या आई साहेब. मी नाही घाबरत तुला. काय म्हणतोय पेपर. अरे आमचं चहा येणार आहे का आज. राशी भविष्य काय म्हणते प्रवासाचा योग आहे. मी कशाला कुठे जातोय. आर्थिक लाभ होईल हा असं जरा काहीतरी चांगलं छापत जा तेवढंच बरं वाटतं. जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे. मग कसला आलाय आर्थिक लाभ.
मागची सुधारी दे म्हणत तो माघारी. कशाला उगत दिवस चांगला गेल्याशी कारण असेल, बाकीचं काय नाही. अरे चहा येणार आहे का? हॉटेलात मागवला का काय? अरे किती वेळ झाला? अरे मला काही काम आहेत का नाहीत? तुमचं हरकारी काम त्याकडे नाही मी. माझ्या नुसतं टायमाचं वेस्टेज. सुमन आले 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 आले. खास आमच्या पप्पांसाठी कडक आल्याचा चहा. वा खरंच तूच ग बाळा, तुलाच माझी काळजी बरं. अगं पण तू का आणला चहा? सुमन कुठे गेली? सुमन, ए सुमन. काय 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 अजून हवंय का? हा अगं काय तू सुमन? हा अगं पोरगी आपली कधीतरी 4 दिवस माहेराला आली, तिला जरा आराम करू द्यायचा, शांत निवांत झोपू द्यायचं. आल्याबरोबर लावली आपली सगळे कामाला. काय अहो पप्पा, काय हरकत आहे? ते म्हणजे रोज तुमची लाडकी बायको तुम्हाला चहा देते, आज लाडक्या लेकीने दिला तर काय हरकत आहे? बघितलं, आईची कामं हलकी करायला आली आहे लाडाची लेक. मग नाही, तू फक्त सांगच तर रजनीकांतच्या रोबोट सारखी चट्टा कामं करते की नाही ते बघ. हो का? मशी चट्टा बाजारात जा आणि 2 किलो पटकन साखर घेऊन ये. हा पैसे अगं ते सुमन, तुझं काय चाललंय काय तुझं? तू मुगत बिचारा लेकराला कुठं कामाला लावती? एक सेकंड पप्पा, एवढं काही नाहीये, जाईन मी. जाईन मी. अगं कोण आहेस तू? मक्तेदारांची सून आहेस. असं वाण्याच्या असं दुकानात जाणं शोभतं का तुला? हा, आणि आम्हाला तरी शोभतं का तुला पाठवलेलं? उगं काहीतरी तुझा नाही, एवढं काही होत नाही, जाते मी. असं काय करते? असं मोठा हवेलीवाणी बंगला असलेले मोठ्या श्रीमंताची सून आहेस तू, हे असं बरं दिसतं काय? पण त्यांच्या श्रीमंतीत माझा आनंद नाहीये ना पप्पा, तुम्हालाही माहिती. हे माझं वास्तव आहे, ह्यात माझा आनंद आहे. ते मला एन्जॉय करू द्या ना. जाऊ. अगं मी एवढं काही होत नाही, जाते मी. बरं आई, हे बघ फोन घेऊन चालली आहे, काही लागलं तर कॉल कर, ठीक आहे? बर. हा, सावकाश जा ग. हो. सुमन, ह्या पोरीचे काय फिरत चाललेत काय कळत नाही. एक पोरगी लग्न होत नाही म्हणून ह्या घरात बसून होती,